यांनी रितसर पुणे महापालिकेसारखी पॅरलल यंत्रणा उभी केली. पालिकेचे नाव, शिक्का, सह्या लोकांच्या वापरल्या आणि काही लोकांना नोकरी देतो किंवा नोकरी लागलंय असं भासवून त्यांच्याकडून पैसे उकळले. या विषयामध्ये विजय कुंभार हे कुठलीही बाजू न जाणून घेता, कुठलीही सत्यता न पडताता फक्त व्हिडिओ टाकत आहे. आणि आता त्यांच्या हातात काही राहिलेलं नाही. वय टळून गेलेलं आहे, पैसा गेला, नोकरी नाही. अशा अवस्थेत काही लोकांची भ्रष्टासारखी अवस्था झाली. याच्यातला एक राजेंद्र खेडेकर म्हणून आहेत आणि दुसरा एक पालिकेचा शिपाई आहे, तो शिवानंद पाटील, आणि दुसऱ्या आणखी एकाचं आणि नमिता बनसोडे. या व्यवहाराशी, या कागदपत्रांशी माझा कुठलाही संबंध नाही. पूर्ण व्हिडिओमध्ये माझी जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर मी काहीतरी बोललो असतो, मात्र मी काही नाही. मी स्तब्ध शांतपणे त्यांचा ते व्यवहार आहे ना तो बोलवतो, आणि हा व्यवहार एका फ्लॅटचा आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्या व्हिडिओमध्ये काही शैक्षणिक क्षेत्रातले किंवा नोकरी लावतो म्हणून दलाली करणारे काही दलाल त्यामध्ये दिसत आहेत असा आरोप त्यांनी केलेला आहे. नक्की प्रकरण काय आहे आणि काय नक्की सगळी ही घटना आहे त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. कुंभार सर, आज तुम्ही एक व्हिडिओ पोस्ट केला तुमचा सोशल मीडियावर. काय नक्की प्रकरण काय आहे, काय झालेलं आहे आणि महापालिकेतली याची भूमिका काय? हे दलाल नाही आहेत. यांनी रितसर पुणे महापालिकेसारखी पॅरलल यंत्रणा उभी केली. इथं पालिकेशी नोकरीचा संबंध नाही, फक्त पालिकेचे नाव, शिक्का, सह्या लोकांच्या वापरल्या आणि काही लोकांना नोकरी देतो किंवा नोकरी लागलंय असं भासवून त्यांच्याकडून पैसे उकळले. इथं पालिकेच्या अधिकारी एखादा सामील असेलही, परंतु याचा पालिकेशी तसा संबंध नाही. पालिकेच्या नावावर झालेली बोगस नोकर भरती आहे. म्हणजे यांनी काही लोकांना फसवलं. त्यांना फसवण्यासाठी त्यांनी काही त्यांच्या एजंट जे म्हणतात त्यांच्या पावती पुस्तकं तयार केली, आपली पगार पुस्तिका तयार केली. त्यांना बोगस नियुक्तीपत्र दिलं, बोगस बदलीचं पत्र दिलं, बोगस बढतीचं पत्र दिलं, बोगस त्यांना 1-2 महिन्याचा पगारही खाजगी अकाउंटवरून दिला, बोगस सर्व्हिस बुक तयार केलं. आणि आता हे सगळे मुलं हवालदिल झालेले आहेत, कारण त्यांना असं वाटलं होतं. बोगस ट्रेनिंग दिलं, बोगस इंटरव्ह्यू घेतले पालिकेच्या जवळच्या त्या मॉडर्न कॅफेमध्ये. आणि आता अशी मुलं जी आहेत ती आता मुलं हवालदिल झालेली आहेत, कारण या नोकरी लागली अशा भरवशावर काही जणांची लग्न झाली, काही जणांनी घर विकलं, काही जणांनी शेत विकलं, काही जणांनी सोनं विकलं. आणि आता त्यांच्या हातात काही राहिलेलं नाही. वय टळून गेलेलं आहे, पैसा गेला, नोकरी नाही. अशा अवस्थेत काही लोकांची भ्रष्टासारखी अवस्था झाली. आता घरात जर काही जणांची या नोकरीच्या म्हणजे हे असं नोकरी लागल्याचं भासल्यामुळे त्यांची लग्न या नोकरीच्या भरवशावर झाली. आता बायकोला कळलं नोकरी नाही तर ती परत त्या बाजूने सासूरवाडी करून काही केसेस होत आहेत का, काय क्रिमिनल कंप्लेंट होती की काय, अशी भीती लोकांना वाटायला लागलेली आहे. म्हणजे आता यामध्ये हे जे सगळे लोक जे सामील आहेत ते नक्की कोण आहेत, त्याच्याबद्दल काही तक्रार वगैरे दिलेली? नाही, तक्रार सध्या, कारण तक्रार द्यायला मुलं थोडी कचरत आहेत, परंतु याच्यातलं एक राजेंद्र खेडेकर म्हणून आहेत आणि दुसरा एक पालिकेचा शिपाई आहे, तो शिवानंद पाटील, आणि दुसऱ्या आणखी एकाचं आणि नमिता बनसोडे. नमिता बनसोडेचं पगार पावती माझ्याकडे पण आहे. तर ह्या तिघांनी आणि अशा आणि बरेच जण आहेत, त्यांनी मिळून विद्यार्थ्यांना आपल्या जाळ्यात ओढणं, त्यांच्याकडून पैसे काढणं, त्यांना फसवणं, असे उद्योग केलेले आहेत. सर, ही सगळी त्यांची जी चैन होती ती नक्की कशी चालत होती, काय? काही तर ओळखीच्या निमित्ताने मला अशाच पद्धतीने पालिकेत नोकरी लागली असं सांगून लोकांना ती नोकरी लागेल, कधीतरी पालिकेची जाहिरात येते, त्यानुसार मग तुम्हाला त्याच्यात नोकरी लावतो असं सांगायचं आणि मग त्यांच्याकडून पैसे उकळायला सुरुवात करायची. आता काही जण तिथं पालिकेचे अधिकारी म्हणून भेटलेत, पण ते पालिकेचे अधिकारी म्हणून पालिकेचे अधिकारी नाहीत. मग त्यांच्याकडून पैसे मिळाल्यानंतर त्यांना नियुक्तीपत्र द्यायचं बोगस, म्हणजे पालिकेचा शिक्का, पालिकेचं लेटर हेड आणि भाषासुद्धा पालिकेच्या हे सगळंच बोगस बनवलं. सगळंच बोगस बनवलं होतं. आणि त्या विद्यार्थ्यांना दिल्यानंतर सह्या वगैरे असल्यावर मुलांना ते खरं वाटायचं आणि मग ते आणखी पैसे द्यायचे. मग नंतर त्यांना ट्रेनिंग दिल्याचं दाखवायचं, पण ट्रेनिंगला न पाठवता घरातच बसवून ठेवायचं. तुमचं ट्रेनिंग झालं आहे, अशीही पत्रं आहेत माझ्याकडे की ट्रेनिंगला पाठवल्याची त्यांनी पत्रं आहेत ती. आणि त्यानंतर मग नोकरीला लागले असं त्या मुलाला वाटतं, पण हे मिळत नाही. प्रत्यक्षात तिथं गेल्यावर कळतं की नोकरी लागलेली नाही. मग त्यांना काहीतरी थातूर कारण सांगून त्यांना सांगायचं की मी तुम्हाला, आता तुमची बदली झालेली आहे,
त्यामुळे जो रुजू व्हायला आणखी 2-4 महिने लागतील, म्हणून त्यांना बदलीची सुद्धा पत्र पाठवायची. म्हणजे हे प्रत्यक्षात रुजू न होता म्हणजे या मुलांनी एवढा अंधाळ विश्वास कसा ठेवला जो प्रत्यक्षात रुजूच व्हायचं नाहीये तर? पालिकेच्या पावतीसारखी पगार पावती केली आणि खाजगी अकाउंटवरून ते पालिकेचं अकाउंट महाराष्ट्र बँकेत आहे, तर ते महाराष्ट्र बँकेच्याच अकाउंटवरून काय 25,000 50,000 पगार देतोय म्हणून 1-2 पगार देऊन टाकायचा. यांनी घेतलेले असतात 30, 40, 50 लाख, त्याच्यात ते 5-50 हजार परत द्यायला काय वाटत नाही, अशी ती चेन आहे. आणि आता अनेक मुलं आता येतील पुढं, कारण आता त्यांच्या हातामध्ये काही शिल्लक राहिलेलं नाही. नोकरी गेली, लग्न गेली, फसवणूक झाली, पैसा नाही, घर विकलं, सोनं विकलं. मग आता याची जी व्याप्ती आहे ती किती मोठी आहे, किती मुलं या सगळ्याच्या कचाट्यात आलेले आहेत? माझ्या माहितीप्रमाणे 500 ते 600 मुलं अशी आहेत, असा माझा अंदाज आहे. 100 नावं तर माझ्याकडेच आहेत. आणि त्यांनी आता काही लोकांनी पालिकेकडे तक्रारी केल्या आहेत, परंतु मुलं अजूनही त्यांचंही बरोबर आहे. लग्न जर या नोकरीच्या भरवशावर झालं असेल आणि जर बायकोला किंवा नवऱ्याला कळलं की असं काहीच नाही आहे, तर मग ते आणखी म्हणजे कुटुंब तुटणार, फौजदारी कारवाई होणार, या सगळ्याला बळी पडावं लागेल. या भीतीने काही जणी येत नाही आहेत पुढे. तेव्हा हे इतका सगळा सावळा गोंधळ सुरू होता आणि पालिका अनभिन्न होती सगळ्यापासून. नाही, पालिकेकडे तक्रारी झालेल्या आहेत, परंतु 1-2 जाऊन पालिकेत सांगितलंय, कदाचित ते तक्रारी करतील सुद्धा. आता तुम्ही आज हा व्हिडिओ जरी काढला असाल, ही तक्रार केली असेल, तर कायदेशीर लढाई तुम्ही कशा पद्धतीने लढणार आहात? यातलं कोणी पुढं आलं, महत्त्वाचा मुद्दा तो आहे, तर पालिकाच करेल FIR, किंबहुना पालिका करावी यासाठी मी आग्रही आहे. कारण फसवणूक पालिकेची सुद्धा झाली. माझ्या नावावर जर कोणी फसवणूक केली तर ते मलाही त्याच्यात तक्रार केलीच पाहिजे ना. कमी शिक्षा होईल किंवा शिक्षा होणार नाही म्हणून त्यांना सोडणं ते काही बरोबर नाही आहे. हा पुणे जे विद्येचं माहेरघर आहे, जिथं शिक्षणासाठी, नोकरीसाठी देशभरातून लोक येतात आणि तिथं पुणे महापालिकेसारखी एक पॅरलल व्यवस्था उभी राहते आणि तुम्हाला नोकरी देतो म्हणून कोट्यवधी रुपयांचा गफला होतो. महापालिकेची पॅरलल नोकरी लावणारी संस्था त्या ठिकाणी उभ्या राहते, मात्र याची खबर ना महापालिकेला असते ना प्रशासनाला असते. मात्र विजय कुंभार यांनी जो काही हे सगळं प्रकरण बाहेर काढलेलं आहे, त्यानंतर याची व्याप्ती कुठपर्यंत जाते आणि याचे हात, यामध्ये कुणाकुणाचे हात सामील आहेत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. पुणे महापालिकेतील बोगस भरती प्रकरणी आज सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी काही आरोप केले आणि विशेषतः ते आरोप होते राजेंद्र खेडेकर यांच्यावर. माझ्यासोबत स्वतः राजेंद्र खेडेकर आहेत. तुमच्यावर आरोप करण्यात आले की ही जी काही पुणे महापालिकेतली बोगस भरती झाली म्हणजे मास्टरमाइंड तुम्ही आहात? नाही, गेले 26 वर्ष निष्कलंक वैद्यकीय, सामाजिक, आरोग्य सेवा करत असताना माझ्यावर कुठलाही कलंक नाही. मात्र असं असतानाही या विषयामध्ये विजय कुंभार हे कुठलीही बाजू न जाणून घेता, कुठलीही सत्यता न पडताता फक्त व्हिडिओ टाकत आहे. ज्या व्हिडिओत कुठला या व्यवहाराचा संबंध आहे, कुठला काय या व्यवहारामध्ये माझा सहभाग आहे, कुठलाही नाही. मी आज आपल्या माध्यमातून सांगू शकतो की या व्यवहाराशी, या कागदपत्रांशी माझा कुठलाही संबंध नाही. फक्त एक सामाजिक पद, प्रतिष्ठा, भारतीय जनता पक्षाचा वरिष्ठ कार्यकर्ता म्हणून माझी बदनामी करण्याचा आणि काहीतरी लाभ घेण्याचा हा काही व्यक्तींचा प्रयत्न असतो. काही व्यक्तींचं आयुष्यच त्याच्यामध्ये जातं, त्याच्यातला हा प्रकार आहे. या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही. उलट मी तुम्हाला सांगेल, या विषयामध्ये मी स्वतः तक्रारदार आहेत. माझा स्वतःचा काल मी पालिकेमध्ये जाऊन आलो, त्याच्या अगोदर जाऊन आलो, मी स्वतः CPंकडे जाऊन आलो, मी स्वतः पाठपुरावा घेतो आहे आणि मी स्वतः मलाही न्याय मिळणार, मी स्वतः पीडित आहे या विषयामध्ये आणि मी या संदर्भात पुढच्या आठवड्यामध्ये सविस्तर बोलेन. ते ज्यावेळेस तो व्यवहाराची सगळी बोलणी सुरू होती, त्यांनी जो व्हिडिओ टाकला त्यात तुम्ही काय करत होता? त्यामध्ये फ्लॅटचा व्यवहार आहे, तो एका तिराईत व्यक्तीबरोबर तो फ्लॅटचा व्यवहार आहे. ह्या कुठला तरी व्यवहाराचा व्हिडिओ तिथं टाकायचा आणि त्याला कुठला तरी बोगस डॉक्युमेंट जोडायचं आणि काहीतरी मोठं झालेलं आहे आणि अशा पद्धतीचा बाऊ करायचा, अशी ही त्यांची जुनी सवय आहे. या व्यवहाराशी, या कागदपत्रांशी माझा कुठलाही दुरून संबंध नाही. उलट मी पीडित आहे. खेडकर साहेब, तिथं ज्यावेळेस तो व्हिडिओ जेव्हा पाहतो त्यावेळेस तुमच्याकडे बोट करून म्हटलं जातं यांच्याकडे 5 लाख रुपये आहेत आणि समोरच्या एका व्यक्तीला सांगितलं तुमच्याकडे 5 लाख आहेत, मग उरले 10 लाख आहेत, उरलेले 15 लाख कुठे, तसा तो सगळा संवाद आहे त्यांच्यातला. त्यावेळेस तुम्ही तिथं अपोज करताना दिसत नाही? नाही, माझ्या शेजारी एक व्यक्ती होता, तो हात त्यांच्याकडे होता. मी पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही, पूर्ण व्हिडिओमध्ये माझी जर इन्व्हॉल्वमेंट असेल तर मी काहीतरी बोललो असतो.
मात्र मी काही नाही, मी स्तब्ध शांतपणे त्यांचा ते व्यवहार आहे ना तो बोलवतो. आणि हा व्यवहार एका फ्लॅटचा आहे, तुम्ही नीट ऐका. आणि विनाकारण त्या फ्लॅटच्या व्यवहाराला एक कागद जोडला आहे. मग कागद जोडलाय तर आपण का नाही गेलात आजपर्यंत? फ्लॅटच्या व्यवहारासंदर्भात तिथं चर्चा जी होती ती वसुलीच्या संदर्भात तो फ्लॅटचा चर्चा त्या अनुषंगाने तिथं आली होती. खरं तर हा जो बोगस भरती प्रकरण आहे त्या संदर्भात काही उमेदवारांना तिथं फसवलं गेलं होतं आणि त्यांच्याकडनं जे काही पैसे घेतलेले होते, जसं विजय कुमार म्हणतायत की त्यामध्ये शिवानंद पाटील असेल, त्यानंतर अमित देशपांडे असतील, या सगळ्या लोकांचा तिथं उल्लेख होतो आणि त्यामध्ये तुम्ही तिथं दिसतात. नाही, आता हा व्यवहार जो शिवानंद पाटील, अमित देशपांडेंशी काय आहे या संदर्भात मी सविस्तर पुढच्या आठवड्यात बोलेल. मात्र आत्ता मी एवढं सांगू शकतो की या कागदपत्रांशी, या प्रकरणाशी माझा दुरून कुठलाही संबंध नाही. मी स्वतः या प्रकरणात पीडित आहे. माझं कुटुंबीय या प्रकरणात फसलं गेलेलं आहे. या संदर्भात पालिकेशी माझा पत्रव्यवहार ऑलरेडी झालेला आहे. मी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. आणि बाकीचे जे आरोप जे आहेत की माझे कुठं प्रॉपर्टी काय, माझं 2022 पासून तुमची संपत्ती प्रचंड वाढ झाली. हां, तर या विषयासंदर्भात मी स्वतः विजयरावांना विचाराल, बाबा माझी संपत्ती कुठं वाढली आणि गोव्यात कुठं माझी जमीन आहे. मी स्वतःच त्यांना प्रश्न विचारणार आहे, बाबा तुम्हीच मला दाखवून द्या, जर गोव्यात माझी प्रॉपर्टी आहे तर मला त्यांनी दाखवून द्यावी, एवढं मी सांगेल. पण पुनश्च एकदा आपल्या न्यूजच्या माध्यमातून सांगतो, मी स्वतः या प्रकरणामध्ये पीडित आहे, माझा परिवार पीडित आहे आणि या विषयाशी माझा दुरून संबंध नाही. मी कुठल्याही चौकशीला कुठेही जायला मी कालच पालिकेत जाऊन आलो. इतकेच नाही, पुढच्या आठवड्यात मी देवेंद्रजींना भेटणार आहे. देवेंद्रजींना विनंती करणार आहे की या प्रकरणाच्या कुठल्याही चौकशीला मी सामोरे जायला तयार आहे आणि तुम्ही चौकशी लावाच. इतकंच नव्हे तर एक पद, प्रतिष्ठा, देवस्थानची प्रामाणिक सेवा करणाऱ्या एखाद्या व्यक्तीवर जर अशा पद्धतीचे लांछनास्पद आरोप करण्यात येत असेल तर आपण केवळ कसं असतं, फुकट ChatGPT मिळाल्यानंतर इमेज करणं सोपं असतं, मात्र केलेल्या इमेजला तुम्ही प्रूव्ह करणं हे तितकंच अवघड असतं. आणि माझं आव्हान राहील की ते प्रूव्ह करा. आणि मी देवेंद्रजींना विनंती करणार की अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांवर जर अशा कोणी आरोप करत असेल त्याच्यावर गंभीर दाखल. बोगस भरती महापालिकेत झाली नाही झाली आहे, तुम्ही त्या सगळ्या चर्चेत होतात. या भरतीचे तुम्ही म्हणतात की मीही त्याचा पीडित आहे. मग कोण येते, कोण करतं हे बोगस काम? नाही, या संदर्भात मी तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये मी सविस्तर पत्रकार तुम्हाला माहिती आहे कोण करते? मी तुम्हाला सगळ्या गोष्टी देणार आहे. पत्रकार परिषद घेऊन मी तुम्हाला सगळ्या गोष्टी. मात्र आत्ता जे आहे माझ्यावर जे बेछूट आणि खोटे आरोप जे चालू आहे, माझी पद, प्रतिष्ठा, माझं एखादा चांगली गोष्ट झाली की व्हिडिओ टाकायचा, माझं एखादं चांगलं दुसरी न्यूज आली की लगेच का काय त्यांचं लाभाचं कसं असतं, काही जणांचं तेवढ्यावरच पोटापाणी असतं, आपलं तसं नाही. मी आजपर्यंत जेवढी 26 वर्षाची निष्कलंक प्रामाणिक आरोग्य समाजसेवा केलेली आहे. मी कुणाला आज तगायत 1 रुपयाचा भ्रष्टाचार केले नाही, कुठल्या आरोपात नाही, ना दारू बाई बाटली कुठल्या विषयात नाही. मात्र अशा परिस्थितीत फक्त देवस्थानचा विश्वस्त असेल किंवा डॉक्टर असेल, त्याच्यानंतर चित्रपटात अभिनय करतो म्हणून चांगल्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी हे रचलेलं षडयंत्र आहे. आणि या षडयंत्राला मी स्वतः न्याय मंदिरात दाद मागणार आहे असं मी सांगतो. शेवटचा प्रश्न, या सगळ्या बोगस भरती प्रकरणात तुमचा हात आहे की नाही? 100 नाही 1,00,000% या विषयामध्ये माझा हात नाही, हे मी ठाम जाहीर छाती ठोकपणे सांगू शकतो. ज्या देवाला मी मानतो त्या ऑर्डरशी माझा काही संबंध नाही, त्या कागदपत्रांशी माझा काही संबंध नाही. बरं, मग ज्यांचा हात आहे त्यांच्या विरोधात तुम्ही लढाई करणार? मी स्वतः आत्तासुद्धा लढाईला उभं राहिलेलो आहे आणि हे यांना माहिती आहे. माझे 6 महिन्यापासून हा लढा सुरू आहे आणि याच्यात मी न्याय मिळवून देणार. फक्त माझी बदनामी करणाऱ्यांनी थोडी माहिती घेतली असती तर मी त्यांना माहिती दिली असती. नक्कीच. हे होते राजेंद्र खेडेकर. ज्या पद्धतीने पुणे महापालिकेची प्रतिमहापालिका प्रतिव्यवस्था उभी राहते आणि महापालिकेची बोगस लेटर्स, बोगस त्यांना नियुक्तीपत्र दिले जातात, बोगस सॅलरी स्लिप्स दिल्या जातात आणि तशी ही नोकर भरती होते. या नोकर भरतीमध्ये जवळपास पुणे शहर आणि आजूबाजूचे 450 ते 500 विद्यार्थी बाधित आहेत. विद्यार्थी म्हणण्यापेक्षा जे इच्छुक होते उमेदवार ते बाधित आहेत. आणि हा जो घोटाळा आहे तो काही कोटींचा घोटाळा आहे, काही शेकडो कोटींचा हा घोटाळा आहे. त्यामध्ये राजेंद्र खेडेकरांचं सुद्धा नाव घेतलं जात आहे. विजय कुमार यांनी त्यांच्यावर तसे आरोप केलेत, मात्र त्यांनी ते आरोप सगळे फेटाळलेत. यामध्ये विशेष जो 2 नावं येत आहेत, देशपांडे आणि पाटील, त्यांचा याच्याशी काय नक्की संबंध आहे आणि ही भरती होत असताना पुणे महापालिकेचं प्रशासन झोपलं होतं का, हा सुद्धा प्रश्न आहे. अभिजित दराडे, पॉलिटिकल महाराष्ट्र, पुणे.